हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी होणार लोकार्पण आमदार प्रताप सरनाईक आणि महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी। केंद्र आणि राज्य सरकार ठाणे महानगरपालिका ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत विकसित करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुखच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण रविवार 1 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे। या प्रकल्पाची शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली। गायमुख येथे स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंतर्गत येथे सुमारे 800 मीटरची लांबी असलेल्या या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधिघाट खाडीलगत, पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसन व्यवस्था, एम्फी थिएटर, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृह, विद्युत रोषणाई आणि CCTV आदी सुविधा करण्यात आल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे। त्यामुळे ठाणेकरांना फिरण्यासाठी, कौटुंबिक सहलीसाठी एक चांगली व्यवस्था तयार झाली आहे। मुंबई महानगर प्रदेशातील ही सगळ्यात मोठी चौपाटी ठरणार आहे। त्यानुसार या चौपाटीचा विकास करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त राव यांनी सांगितले। त्याचबरोबर नागला बंदर येथे आरमाराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून हा नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचा तिसरा टप्पा असेल। त्याचे भूमिपूजनही माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली। मुख्यमंत्री महोदय हे सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या विषयाचा पाठपुरावा करत आहे। हे सर्वधर्मियांचे स्मृतिवन असेल। त्यात काही कारणाने विलंब झाला असला तरी आता हे काम मार्गी लागेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला। स्मशानभूमी ही सर्वधर्मियांसाठी असल्याने आता सर्व समाज घटकांशी चर्चा करून त्यांच्या आवश्यकतेनुसार या स्मशानभूमीत बांधकामे आणि रचना केली जाणार आहे। माती, रेती, खडी, दिशा आदींबाबत आलेल्या सूचना काटेकोरपणे पाळून ही स्मशानभूमी तयार करण्यात येईल। अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। लवकरच ते पूर्णत्वास येईल, म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असं मला वाटतं। मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होतं। पावसामुळे थोडंसं गती मंदावली होती, परंतु आता फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच हे स्मृती उद्यान जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होईल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 1 तारखेला त्यांनी दौरा ठेवलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आणि बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजन आणि 2चं लोकार्पण असा कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे, जेणेकरून ठाणेकरांना जसं कोलशेतला एक आपण चांगलं उद्यान महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलेलं आहे, तसंच उद्यान हे उद्यान नव्हे तर त्याहीपेक्षा एकदम निसर्ग सौंदर्य लाभलेली जागा महापालिका हद्दीतील नागरिकांना गायमुख चौपाटीच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे त्याचं लोकार्पणसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 तारखेला दुपारी 12 वाजता होणार आहे। हे सगळी जी कामं आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि मुख्यमंत्री या सर्व कामांसाठी विशेष आग्रह करत असतात आणि ते आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामुळे हे शहर अतिशय सुंदर आणि स्वच्छ, मुख्यमंत्र्यांचं ठाणं कुणालाही बोलायला आवडलं पाहिजे अशा प्रकारचं ठाणं आम्ही निर्माण करतोय। कारण ठाणे शहर हे सगळ्या समाज बांधवांचं ठरलेले शहर आहे। गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वरदहस्त लाभलेली ही महापालिका आहे। प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजन ह्या महापालिकेला आधीपासून लाभलं होतं म्हणून गडकरी रंगायतन दादोजी कोंडदेवसारखे स्टेडियम उभे राहिले शहरामध्ये आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प लाभवतोय। गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम धर्मियांची मागणी होती की त्यांना कब्रस्तान नाही आहे, ती कब्रस्तानची व्यवस्था करा। आमचे ख्रिश्चन बांधव आमच्या पाठीमागे लागले होते की दफनभूमीची संख्या, जुने दफनभूमी जी आहे त्या अतिशय म्हणजे आता त्या ठिकाणी जागाच उरलेली नाही अशी परिस्थिती आहे। हिंदू धर्मियांसाठी अनेक स्मशानभूमी आहे, परंतु हिंदू धर्मियांची संख्या शहरामध्ये वाढत आहे, त्यामुळे त्यांनाही जागा उपलब्ध व्हावी। आणि प्रामुख्यानं मी सौरभ राव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सूचना केली की आता ह्या नवीन ज्या स्मशानभूमी बनवतोय आपण ते पूर्ण पर्यावरणपूरक असावं आणि ह्या स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर कुठल्याही परिस्थितीत होणार नाही, कारण लाकडांच्या स्मशानभूमी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भरपूर आहे। तर या ठिकाणी फक्त गॅस वाहिनीच्या माध्यमातूनच अंत्यविधी केला जाईल, कारण इलेक्ट्रिकचा वापर आपण करत असतो, परंतु काही हिंदू धर्मियांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिकचा करंट बॉडीला लागता कामा नये, त्यामुळे ती सुद्धा आम्ही यंत्रणा ह्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आणि 4 शवांना एकत्रितपणे अंत्यविधी करता येईल अशा 4 शवदाहिन्या आम्ही ह्या ठिकाणी केलेल्या आहेत। मोठी जागा असल्यामुळे सर्व धर्मियांना व्यवस्थित
पुढल्या 50 वर्षामध्ये तरी ही सर्वधर्मीय स्मशानभूमी म्हणा किंवा कब्रस्तान किंवा दफनभूमी ही जागा लोकांना पुरी पडेल अशी व्यवस्था आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करतो आहोत. कधीपर्यंत पूर्ण होणार आहे ही साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल, परंतु आयुक्तांचं स्वतः जातीने ह्या प्रकरणी लक्ष असतं म्हणून स्वतः आयुक्त आज साईट व्हिजिट करायला या ठिकाणी आलेले आहेत. गणेशोत्सवची तयारीच्या निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदयाने 2दा बैठका घेतली आहेत. आज सुद्धा माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या विषयाबद्दल बैठक आहे. महानगरपालिकेमार्फत जे काही तयारी आम्हाला करायची आहे, अर्थात गणेश मंडळांना पटापट परवानग्या देणे, ऑनलाईन पद्धतीने सिंगल विंडो सिस्टम करणे, ज्यामध्ये MSEB आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर ऑनलाईन पद्धतीनेच समन्वय ठेवणे, जेणेकरून ॲप्लिकंट जे आपले गणेश मंडळ आहे त्यांना वेगवेगळे ठिकाणाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही, ती व्यवस्था आपण केली आहे. काल संध्याकाळपर्यंत आम्हाला 214 ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले होते परवानग्यांचे, त्यापैकी 184 ॲप्लिकेशन्स आपण 3 दिवसाच्या आत परवानगीही दिलेलं आहे. विसर्जनाचे घाटांची व्यवस्था, तिथे स्वच्छ पेयजल, तिथे शौचालयाची व्यवस्था, फिरते आपले विसर्जन स्थळ, यावेळी आपण तीसुद्धा संकल्पना आपण अंमलीभूत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यावरणच्या दृष्टीने जे काही तयारी आपल्याला करायची ती आपण सगळी केलं आहे. आपल्याला कल्पना असेल की आता पावसाचा थोडासा जोर कमी झालेला आहे. पावसाच्या दरम्यानसुद्धा मॅस्टिक वापरून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे जे क्विकली रिजिड होणारा आपला मटेरियल असतो, ज्याला आपण फास्ट रॅपिड हार्डनिंग मटेरियल म्हणतो, तो वापरूनसुद्धा आपण अनेक ठिकाणावर खड्डे बुजवला आहे आणि त्याचा परिणाम खूप चांगला राहिला आहे. आता परत काही लोकेशन्सवर खड्डे पडले आहेत, विशेषतः फ्लायओव्हर्सचे टॉपवर, इन्क्लुडिंग कोपरी फ्लायओव्हरच्या टॉप, तसेच इथे आपल्याला नागला बंदरकडे येणारे रस्त्यावर सुद्धा ओवळाच्या दरम्यान, तर त्याचीसुद्धा आम्ही सतत पाहणी करत आहोत. मी आपल्याला आश्वस्त करतो की गणेशोत्सवचे अगोदरच म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात कम्प्लिटली आपण खड्डे बुजवण्याची गतिविधी हाती घेणार आहे आणि रस्ते आपल्याला नीटनेटके दिसणार आहे. पाणी दौरा